नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. जरा HCL टेकचा रिझल्ट यायचा होता. IIT आणि CPIचे आकडे यायचे होते, म्हणून थोडासा उशिरा व्हिडिओ दिला. म्हटलं लाईटही राहील, इंटरनेटही राहील, बघूया काय काय करता येतं. तशी परमेश्वराची मेहरबानी आहे, इंटरनेटही आहे, लाईटही आहे. तर आपण IIT ग्रोथ बघूया. मे महिन्याची IIT ग्रोथ जी आहे ती 5.9% झाली. पूर्वीची 5% होती. म्हणजे IIT वाढला, ते चांगलं झालं. पण जून महिन्याचा CPI 5.08% एवढा आला. आधीचा 4.75% एवढा होता. फूड इन्फ्लेशन अधिक प्रमाणात वाढलाय आणि महागाई वाढणं चांगलं नाही. यावेळेला महागाई वाढली आहे. IIT ग्रोथ जी वाढली आहे ते मात्र चांगलं आहे. महागाई वाढली आहे हे चांगलं नाही. HCL टेकचा रिझल्ट लागला. 12 रुपये डिव्हिडंड दिलाय. क्वार्टर ऑन क्वार्टर प्रॉफिट वाढलाय. ते 4,257 कोटी एवढं झालं आहे. पूर्वीचं 3,986 कोटी होतं. पण रेव्हेन्यू कमी झाला आहे. 28,057 कोटी एवढा झाला आहे. पूर्वी 28,499 कोटी एवढा होता. मार्जिनसुद्धा कमी झालं आहे. 17.1% मार्जिन झालं आहे. पूर्वी 17.6% होतं. ॲट्रिशन रेट वाढलाय हे चांगलं समजलं जात नाही. 12.8% झालं आहे. पूर्वीचं ॲट्रिशन 12.4% होतं. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू जो होतोय तोही कमी झाला आहे. 336.4 झाला डॉलर्समध्ये. गेल्या वेळेला 343 कोटी डॉलर्स एवढा होता. आता तो 336 कोटी डॉलर्स एवढा झाला आहे. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू 1.6% एवढा झाला आहे. हाही कमी झाला. म्हणजे तशीच स्थिती खरं पाहायला गेलं तर TCSची पण होते. काही हेडकाउंट्स होते ते चांगले होते. त्यांचं ॲट्रिशन कमी झालं होतं. काही गोष्टी कमी झाल्या होत्या, काही गोष्टी मात्र वाढल्या होत्या. पण जसा IT सेक्टर वाढू लागला तसं एक वेळ अशी होती की मार्केट रेडमध्ये होतं आणि नंतर 100 पॉईंट वाढलं आणि मी 100 पॉईंट मार्केट वाढलं आहे, ठीक आहे. आज मार्केट असंच वर खाली होणार असं दिसतंय. म्हणून एकाचा फोन घेऊन आतमध्ये आली तर मार्केट एकदम 850 पॉईंट वाढलेलं दिसलं. मग कदाचित कुठली तरी लेव्हल पार झाली आणि त्या लेव्हलला जे लोक होते त्यांचा लॉस होत असावा म्हणून त्यांनी पोझिशन कव्हर केल्या असं एकंदरीत दिसलं. पण तेवढा TCSचा रिझल्टही काही म्हणण्यासारखा चांगला नव्हता. इंडिगो बोईंग कंपनीने सांगितलं की बोईंग 747 विमानांच्या डिलिव्हरीला 6 ते 7 महिने उशीर होईल. म्हणजे ती
बोईंगची डिलिव्हरी 2024मध्ये यायची होती, ती आता 2025मध्ये येईल. इन्फोसिसला डेलवेअर लेबर विभागाकडून ऑर्डर मिळाली. मिरे ॲसेट मॅनेजमेंटला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 9.95% स्टेक घेण्यासाठी RBIने मंजुरी दिली. व्होडाफोन आयडियाने सरकारला सांगितलं की 24,747 कोटी एवढी बँक गॅरंटी देण्यामध्ये आम्हाला सवलत द्यावी. सायंट त्यांच्या सेमीकंडक्टर बिझनेसचा विस्तार करणार आहे आणि वेगळी सबसिडियरी स्थापन करणार आहे. BEL यांना थेल्स रिलायन्स डिफेन्स सिस्टीमकडून 2.57 कोटी युरो एवढ्याची ऑर्डर मिळाली. ITI हे सेल डीडद्वारे त्यांची बंगलोरमधील जमीन आणि बिल्डिंग सी डॉकला 200 कोटींना ट्रान्स्फर करतील. लुपिनच्या दभासा युनिटला US FDA कडून EIR मिळाला. कोल इंडियाच्या संदर्भात ऑक्शनचे नियम आता सोपे केले. अर्नेस्ट डिपॉझिटची रक्कम सुद्धा कमी केली आणि क्वांटिटी वाढवली. स्टरलाइट टेक्नॉलॉजीचा ग्लोबल बिझनेस सर्व्हिसेस ऑपरेशनच्या डिमर्जरला शेअरहोल्डरची मंजुरी मिळाली. ज्युपिटर वॅगन 800 कोटींचा QIP करणारे त्यालाही मंजुरी मिळाली. उद्या DMart, HDFC लाईफ यांचे रिझल्ट आहेत, तर सोमवारी HDFC बँक, HDFC AMC, जिओ फायनान्स त्यांचे रिझल्ट जाहीर करतील. ॲलेम्बिक फार्माच्या सेलेक्सी पॅक इंजेक्शनला US FDAची इन प्रिन्सिपल मंजुरी मिळाली. आज अडाणी पोर्टच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी सांगितलं व्हिजिट जॅक पोर्टच्या फेज 1मध्ये त्यांनी 4,000 कोटी रुपये गुंतवले. 2028 पर्यंत 20,000 कोटींची ते गुंतवणूक करणार आहे. इक्विटी वाढवण्याचा नजीकच्या भविष्यात काही विचार नाही. 10,000 कोटींचा इन्फ्लो दरवर्षी होत आहे. लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ आहे आणि योग्य अशा संधीचा ॲक्विजिशन करण्यासाठी ते वाट पाहत आहेत. अशी एखादी संधी मिळाली तर ते ॲक्विजिशनला नेहमी पुढाकार घेतील, असं मॅनेजमेंटनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले. पण मार्केटमध्ये विचित्रासारखी फजिती होती. आज फजितीच झाली. म्हणजे खरं तर काहीही करायला मार्ग नव्हता. एवढं काय झालं म्हणजे कुठल्याही IT कंपन्यांचे रिझल्ट खूप सुंदर लागतील अशी काही वार्ता नाही. पण जे काल अमेरिकेत घडलं उलट सुलट तेच आज आपल्या इथे घडलं. आपल्या इथे IT सेक्टर, केमिकल सेक्टर आणि टेक्स्टाईल सेक्टर हा मंदीत आहे. तर फक्त 2024 पेक्षा 2025 हे साल IT कंपन्यांना चांगलं असेल
आणि तेच वाक्य TCSनी सांगितलं की 2024पेक्षा 2025मध्ये चांगली ग्रोथ दिसेल. हा एक क्लू मार्केटने पकडला आणि 2024 तर आता 6 महिने झालेच आहेत. त्यामुळे 6 महिन्यांसाठी आपण जर ट्रेड घेतला तर तो चांगला होईल अशा विचाराने बहुतेक आणि IT सेक्टरमध्ये सगळेजण शॉर्ट होते, तर त्यांना शॉर्ट कव्हर करावे लागले असावे. त्यामुळे आज सगळा तो गोंधळ झाला. नाहीतर 100 पॉईंटचं डायरेक्ट 900 पॉईंटच्या आसपास मार्केट वाढण्यासारखा एक अल्गो ट्रेडचाच परिणाम असू शकतो, मोठ्या प्रमाणात एकदम झालेल्या ट्रेडचा. नाहीतर तसं कुठलंही काहीही मार्केटमध्ये दिसत नव्हतं की जे उघड्या डोळ्याला दिसेल. त्यामुळे कुणीही घाबरू नका. असा एखादा दिवस उगवत असतो, तो सोसायचा आणि पुढे चालायचं. आज मार्केटनी चांगला दिवस दाखवला, 900 पॉईंट मार्केटवर राहिलं. तसंच कधी कधी एकदम मार्केट पडतं आणि 900 पॉईंट खाली जातं. तर दोन्हीही दिवस स्वीकार करायचे आणि मार्केटमध्ये व्यवहार करत राहायचे. हेच आपल्या हातात असतं, इलाज नाही. कारण इरिडाचा सुद्धा रिझल्ट यायचा होता. अजूनपर्यंत इरिडाचा रिझल्ट लागला नाही. तर इरिडाचा शेअर जो 300 रुपये होता तो 282 रुपये झाला. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या तर काही सांगता येत नाही आहे. तर या व्होलॅटिलिटीलाच आपण सामोरं गेलं पाहिजे. आता आपली भेट होईल सोमवारच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.